तालुक्यामध्ये एक दोन मंडळी बोलतात, आमच्या बापूसाहेबांना माहिती आहे, आमच्या वळसे पाटलांनी या प्रथा सुरू केल्या. आपल्यालाही बिलगुले सर, आपण या गावचे आदर्श सरपंच म्हणून तुमचा उल्लेख झाला, तांबे परिवाराचा उल्लेख झाला. गावात पिण्याचं पाणी नव्हतं, पण आपण ते प्रयत्नाने आणलं. कार्यसम्राट आमदार महेशदादाच्या माध्यमातून आपण 60-70 लाख रुपये गावामध्ये प्रभाताईच्या माध्यमातून आणले. नक्कीच मिडगुलवाडीचा विकास झाला, ही चांगली गोष्ट आहे. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की आमच्या शाळेमध्ये, संस्थेमध्ये गेली 30 वर्ष आमच्या खांद्याला खांदा लावून सुनील गुडगे सर त्या ठिकाणी कार्यरत आहेत. शाळा सांभाळणं, संस्था सांभाळणं आणि गाव सांभाळणं ही तारेवरची कसरत आहे, पण ते सगळं करून ते करतायत. चिरंजीव केऊर आणि त्याची सुवेद्य पत्नी या दोघंही उच्च शिक्षित आहेत. मी माऊलींची त्यांनी प्रार्थना करीन की त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं, त्यांच्या हातून देवधर्मदेश अशी सेवा घडो. मी अष्टविनायक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथदादा कोरडे, आमचे खजिनदार हेमंतजी नवकर साहेब, संचालक दिनेश कारभारी पुंडे साहेब, आज खरं मामांची आम्हाला आठवण येते. ते जर असते तर आवर्जून या ठिकाणी त्यांनी खूप धावपळ केली असती, स्वागत समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा केला असता. संचालक प्रदीप वाघमोडे साहेब, संचालक कोरडे साहेब, या सर्वांच्या वतीने मी या वधूवरांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. दरम्यानच्या काळामध्ये करते नातेवाईक, मित्रमंडळी, बंधू आणि माझ्या अगोदर अनेक मान्यवरांनी या दोन्ही कुटुंबाची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निलगुणवाडी सारख्या अत्यंत अडचणीच्या वाडीमध्ये, तर त्या वाडी पिण्याच्या पाण्याला दुर्भिक्ष इतक्या प्रमाणात होतं की मी राजकीय क्षेत्रामध्ये पदाधिकारी म्हणून काम करीत असताना अनेक अडचणीला सामोरं जाणारी ही आमच्या शिरूर तालुक्यातली अत्यंत टंचाईग्रस्त वाडी म्हणून या वाडीची ओळख होती. पण ती ओळख पुसण्याचं काम जरी शासनाकडून पैसे आले तरी त्याचं प्रत्यक्ष कामात रूपांतर करून करण्याचं काम सुनीलराव मेडगुले आणि त्यांचे कुटुंबीय आणि तांबे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी अतिशय प्रामाणिकपणे केल्याचं मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. गावचा तालुक्याचा आमदार म्हणून, सभापती म्हणून आणि अनेक पदावर काम करीत असताना ह्या वाडीचा इतिहास माझ्या डोळ्यासमोर आहे. आज चांगल्या पद्धतीने तिथं सगळे कुटुंब यांचा समावेश आणि उल्लेख करावा असा प्रामुख्याने असा वाटतो. अशा या कुटुंबामध्ये हा विवाह संपन्न होता. अतिशय चांगल्या पद्धतीने सुसंस्कृत आणि सुविद्य या कुटुंबाची जडणघडण या कुटुंबाच्या माध्यमातून उभी राहत असताना आज त्यांच्या कुटुंबामध्ये हा विवाह संपन्न होत आहे. या मंगलमय प्रसंगी या वधूवरांचं भावी जीवन सुखाचं आणि समृद्धीत जावं, या घराण्याची असणारी चांगली परंपरा राखली जावं, उदंड आयुष्य लाभो असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मनापासून या दोन्ही कुटुंबाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, शुभेच्छा देतो. मी माझे दोन गावडे, ग्रामविकास अधिकारी संतोषराव गायकवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गाजरे, मोहनराव मेडगुले, संदीपराव थोरात आदर्श शिक्षक, दीपकराव गायकवाड झाल्या, शुभेच्छा झाल्या, आशीर्वाद झाले. आता आजही करेल, अजून 1 मिनिट गेलं तरी चालेल, हरकत नाही, कारण आपले महारी उचलू नका. संसारा दोघांना करायचे आहे, तुम्ही उचलायच्या नादात ते खाली पडतील. सर्व राजकीय क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं तांबे आणि मेडगुले परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन ऋण व्यक्त करतो. आणि या आळंदीच्या माऊलींकडे, पंढरीच्या पांडुरंगाकडे या दोघांच्या सुखी संसारासाठी आपल्या साऱ्यांच्याच वतीनं जाता जाता एकच मागणं मागतो. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आणि आभाळागत माया तुझी दोघांवरती राहू दे, आभाळागत माया